नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आपण नाम कसे चालवायचे आणि नाम चालवत असताना कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात, काय काय लिहायचं किंवा काय काय व्यक्त करावं लागतं ते आपण पाहणार आहोत. आता नाऊन चालवत असताना पहिली गोष्ट म्हणजे खालील मुद्दे स्पष्ट करावे लागतात. त्यातला पहिला पॉइंट काइंड, नाऊन काइंड. मग नामाचा प्रकार, मग कोणत्या प्रकारचं नाम आहे, मग प्रॉपर नाऊन आहे, कॉमन नाऊन आहे, कलेक्टिव्ह नाऊन आहे, मटेरियल आहे की ॲबस्ट्रॅक्ट आहे. मुद्दा नंबर 2 स्पष्ट करावा लागतो, नाऊन नंबर. आता सिंग्युलर और प्लुरल म्हणजे एक वचन आहे की अनेक वचन आहे. तिसरा मुद्दा महत्त्वाचा असतो, नाऊन जेंडर. मग आता जेंडरचे 4 प्रकार आहेत. कोणतं? मस्क्युलाईन आहे, फेमिनाईन आहे, कॉमन आहे की न्यूट्रल आहे. चौथा मुद्दा खूप महत्त्वाचा आणि किचकट असतो, तो लिहावा लागतो, केस. आता केसमध्ये आपण 6-8 प्रकार पाहिले. मग नॉमिनेटिव्ह केस म्हणजे कर्ताकारक आहे का, की ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे कर्मकारक आहे, की संबंधकारक म्हणजे पॉझिटिव्ह केस आहे, की कॉम्प्लिमेंट आहे, कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक आहे, की केस इन अ अपोजिशन आहे, की नॉमिनेटिव्ह ऑफ ॲड्रेस किंवा किंवा ओकेटिव्ह केस आहे, और नॉमिनेटिव्ह ऑफ ॲब्सोल्यूट. हे आपल्याला चौथ्या मुद्द्यामध्ये लिहावं लागतं. पाचवा पॉईंट लिहावा लागतो, इट रिलेशन टू अदर वर्ड्स. मग दुसऱ्या शब्दाशी त्याचा संबंध काय आहे. त्यामध्ये एक, इफ नॉमिनेटिव्ह केस देन राईट सब्जेक्ट टू द व्हर्ब. जर कर्ताकारक असेल तर कोणत्या क्रियापदाचा, जर नॉमिनेटिव्ह केस असेल तर कुठलं क्रियापदाचा, कोणत्या क्रियापदाचा तो कर्ता आलेला आहे ते क्रियापद स्पष्ट करावं लागतं. दुसरा पॉइंट म्हणजे डबल आय, इफ ऑब्जेक्टिव्ह केस देन राईट ए ऑब्जेक्ट टू द व्हर्ब म्हणजे कोणत्या क्रियापदाचं कर्म आहे. इफ द नाउन इज यूज्ड आफ्टर अ व्हर्ब, जर क्रियापद असेल त्याच्यानंतर तर कोणत्या क्रियापदाचं कर्म आहे ते लिहावं लागतं. बी, जर गवर्न्ड बाय प्रिपोजिशन असेल, जर इफ प्रिपोजिशन्स यूज्ड बिफोर द नाउन, जर नामापूर्वी प्रिपोजिशन आलेलं असेल तर ते कोणतं प्रिपोजिशन आहे ते परफेक्ट करावं लागतं. म्हणून मी हा पॉईंट सगळ्यात शेवटी घेतला, नाम चालवणे आणि नाऊन केस. 3 म्हणजे ट्रिपल आय, इफ कॉम्प्लिमेंट राईट कॉम्प्लिमेंट टू द व्हर्ब, मग कोणत्या क्रियापदाचं ते कॉम्प्लिमेंट आहे. पाचवा पॉइंट, इफ पॉझेसिव्ह केस, जर संबंधकारक असेल, राईट पॉझेसिंग द नाउन, मग कशावर ते अधिकार दाखवत आहे. चौथा पॉईंट झाला. पाचवा पॉईंट बघा, इफ केस इन अ अपोजिशन देन राईट केस इन अ पोझिशन विथ द नाउन. मग पहिलं नाम जर दुसरं नाम जर पहिल्या नामाविषयी सांगत असेल, म्हणजे केस इन अपोजिशन असेल, म्हणजेच एकाच नामाबद्दल 2 शब्द आलेला असेल, दुसरं नाम पहिल्या नामाचीच महती गात असेल किंवा दुसरं नाम पहिल्या नामाविषयीच वापरलं गेलं असेल तर कशा संदर्भात आलेलं आहे, केस इन अपोजिशन. 6वा पॉईंट, इफ ओकेटिव्ह केस राईट नेम ऑफ द पर्सन, म्हणजे एक व्यक्ती आहे का किंवा अनेक व्यक्ती आहे, पर्सन्स आहे, हू, इज और आर कॉल्ड ॲज, इज और आर ॲड्रेस. आता इथे मी तुम्हाला काही पॉसिंग मॉडेल दाखवतो बघा. वाक्य नीट बघा. द मॅन कॉल्ड अ बॉय. आता इथे मॅन कॉल्ड अ बॉय, याच्यामध्ये नाम कोणतं आहे, द मॅन. आता हे मॅन हे काय आहे, नाम आहे. मग आता हे मॅन कोणतं नाऊन आहे, म्हणजे याचा पहिला मुद्दा आपल्याला स्पष्ट करावा लागतो, प्रकार कोणता आहे नामाचा. मग हे मॅन कोणत्या प्रकारचं नाम आहे, तर हे कॉमन नाऊन आहे, म्हणून लिहायचं सामान्य नाम. आता मॅन हे नाम कसं आहे, एक वचनी आहे की अनेक वचन आहे. तुम्हाला माहिती आहे मॅन हे एक वचनी नाम आहे, कारण अनेक वचन त्याचं मेन होतं.
मग नाऊन नंबर म्हटल्यानंतर सिंग्युलर. आता जेंडर कोणतं येईल मॅनचं, तर मॅन म्हटल्यानंतर अर्थातच याचं मस्क्युलाईन जेंडर म्हणजे पुल्लिंग येतं. आता द मॅन कॉल्ड कॉल्ड आता मॅन कॉल्ड अ बॉय म्हटल्यानंतर नॉमिनेटिव्ह केस आहे, म्हणजे कर्ताकारक आहे. कशाचा, तर सब्जेक्ट कशाचा आहे मग तो, टू द वर्ब कॉल्ड. कॉल्ड या क्रियापदाचा कर्ता आहे. आता ह्याच वाक्यात आलेलं आहे बॉय, बिकॉज बरोबर ना, द मॅन कॉल्ड द बॉय. आता बॉय काय आहे, बॉय सुद्धा कोणतं नाऊन आहे, कॉमन नाऊन आहे. जेंडर नंबर कोणता आहे, सिंग्युलर नंबर आहे. जेंडर कोणतं आहे, मस्क्युलाईन जेंडर आहे. ऑब्जेक्ट कशाचा आहे, कोणता केस आहे, ऑब्जेक्टिव्ह केस आहे. ऑब्जेक्ट कशाचा आहे, ऑब्जेक्ट टू द वर्ब कॉल्ड. लक्षात आलं. अशा प्रकारे हे चालवावं लागतं. सीताज बुक्स आर इन हर बॉक्स. बघा वाक्य, सीताज बुक्स आर इन हर बॉक्स. आता सीता हे काय आहे, सीता हे कोणतं नाम आहे, प्रॉपर नाऊन आहे. ठीक आहे. एक वचन आहे, नाऊन नंबर काय आहे, सिंग्युलर प्लुरल सिंग्युलर आहे. जेंडर कोणतं आहे, फेमिनाईन आहे. बरोबर आहे. आणि केस कोणता आहे, तर इथे संबंधकारक आहे, कारण सीताचे पुस्तक म्हणजे सीताज बुक्स म्हटल्यानंतर पजेसिव्ह केस म्हणजे संबंधकारक आहे. पजेसिंग कशावर अधिकार दर्शवते, तर नाऊन बुक, बुक्सवर अधिकार दर्शवते. मग आता बुक चालवावं लागतं पुन्हा. बुक कोणतं नाम आहे, बुक कोणतं नाम आहे, तर कॉमन नाऊन आहे. आता बुक्स म्हटलंय तिथे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, प्लुरल आहे, कारण बुक्स म्हटलंय. नंबर काय आहे, एक वचन का अनेक वचन, तर प्लुरल आहे. बुक्स म्हटल्यानंतर अनेक वचन आहे. नंबर. जेंडर कोणतं आहे, मग लिंग कोणतं आहे बुकचं, न्यूटर जेंडर आहे. केस काय आहे, नॉमिनेटिव्ह केस आहे. नॉमिनेटिव्ह केस कसं काय, कारण कर्ता कारक आहे. सब्जेक्ट टू द वर्ब आर, आर या क्रियापदाचा कर्ता आहे. मग आता काय चालवावं लागेल पुन्हा, इन हर बॉक्स, बॉक्स चालवावं लागेल. बॉक्स काय, कॉमन नाऊन आहे, सिंग्युलर नंबर आहे, बॉक्स एकच आहे. न्यूटर जेंडर आहे, जेंडर न्यूटर आलं. ऑब्जेक्टिव्ह केस आहे, ऑब्जेक्टिव्ह केस कशाचा आहे, आता इथे वर्ब नाही आहे. गवर्नड बाय द प्रिपोजिशन आहे, इन बाय द प्रिपोजिशन इन, इनच्या अगोदर, इन त्याच्या अगोदर आहे. इन हर बॅग आलाय. लक्षात आलं. स्टँड अप बॉईज. आता स्टँड अप बॉईज हे वाक्य जर चालवायचं झालं तर बॉईज काय, कॉमन नाऊन आहे, प्लुरल नंबर आहे, मस्क्युलाईन जेंडर आहे बॉईज म्हटल्यानंतर. ओकेटिव्ह केस आहे, म्हणजे काय, नॉमिनेटिव्ह ऑफ ॲड्रेस आहे. बॉईज आर ॲड्रेस्ड म्हणजे अनेक असल्यामुळे. लक्षात आलं. अशा प्रकारे हे नाम आपल्याला चालवावे लागतात. मग आशा करतो मी दिलेली माहिती आपल्याला समजली असेल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.